श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथीही येत असते आणि प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पौष पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व संकट अडचणी दूर होतात. भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होतात आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते. तर पहा, पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते. त्याचबरोबर भगवान विष्णू आपलं घर सुख आणि समृद्धीने भरून टाकतात. तुम्ही कोणत्याही एकादशीचं व्रत वर्षभरामध्ये करत नसाल, परंतु पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावे. व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. यावर्षी जी पुत्रदा एकादशी आहे तर ती अतिशय शुभ मुहूर्तावर आलेली आहे. दिवशी दिवसभर ब्रह्मयोगाचा जो शुभयोग आहे तर तो जुळून आलेला आहे. या शुभयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या पुत्रदा एकादशीला जर तुम्ही सकाळीच या झाडाचं एक पान जर घेऊन आला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, जो उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. तर सकाळी कधी, तर सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत देखील करत असतो. परंतु कधी कधी असं होतं की आपण खूप कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, परंतु आपली जी कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही. तर आपल्या कुंडलीमधील जे ग्रह आहेत तर ते कमकुवत असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे प्राप्त होत नाही आणि आपल्या कोणत्याच इच्छा ह्या पूर्ण होत नाही. तर आपण विशिष्ट तिथीवरती जर काही उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. तर तुमच्या मनामध्ये एखादी नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, मुलांची प्रगती व्हावी यासाठी काही इच्छा असेल, शारीरिक मानसिक किंवा घराची प्रगती होण्याबाबत इच्छा असेल किंवा पतीची प्रगती होण्याबाबत इच्छा असेल किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल किंवा एखादी व्यक्तीचा सतत तुम्हाला त्रास होत आहे, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये भरपूर अशा अडीअडचणी येत असतील, तुमची कोणतीही महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसतील, ती सारखी बिघडत असतील, असा शत्रू त्रास पितृदोष दूर करण्यासाठी तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला सर्वात अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्याकडे सकाळी वेळ असेल तर तुम्ही 9:30च्या आतच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ आहे ना तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात.
ह्या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर याचं लवकर आपल्याला फळ प्राप्त होतं। परंतु जर तुमच्याकडे सकाळी 9:30 पर्यंत वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय दुपारी 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात की त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि अशा विशिष्ट तिथींवरती या झाडांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात विशिष्ट बदल हे घडून येतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये परिणाम हा दिसून येतो। तर पहा, या झाडांमध्ये एक झाड आहे ती म्हणजे तुळशीचं झाड। एकादशी तिथीला तुळशी मातेला विशेष महत्त्व दिलं जातं कारण ती हरिप्रिया आहे। कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि तुळशी पत्र अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही एकादशीला संपन्न होत नाही। असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये वास्तुदोष हा राहत नाही आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही, त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या दिवशीच म्हणजे आजच तुळशी पत्र हे तोडून ठेवायचे आहेत किंवा तुळशीपाशी छोटे छोटे खाली पानं पडतात गळून तर ते पान घेतलं तरी चालेल। उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीला हळद कुंकू त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तिथे थोडंसं कच्चं दूध हे तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुळशीचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे, त्याची पेस्ट करायची आहे। एका काडीच्या साह्याने त्या तुळशीच्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे। तुमची इच्छा कोणतीही असू द्या, ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे। नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल तर लक्ष्मी प्राप्ती, तुम्हाला जर शत्रूचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं तुम्हाला लिहायचं आहे। अशा पद्धतीने तुमची इच्छा ही शॉर्टकटमध्ये त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकच्या 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे आणि मुठभर तांदूळ त्या स्वास्तिकवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या 1 रुपयाच्या एका नाण्यावरती हे आपण इच्छा लिहिलेलं जे तुळशीचं पान आहे तर ते ठेवायचं आहे। त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे जे प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मी समोर, भगवान विष्णू समोर ठेवायचे आहे। त्यानंतर या पानाला हळद कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। नंतर दोन्ही हात जोडून जे काही तुम्ही इच्छा लिहिलेली असेल तर ती इच्छा तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान त्या देवघरापाशीच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा जो आहे देवघरातला तो अखंड तेवत ठेवायचा आहे। नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवार असणार आहे तर तुम्हाला काय करायचं, एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे। त्या लाल कपड्यामध्ये 1 रुपयाचं एक नाणं, ते तुळशीचं पान आणि 2 लवंगा ज्या आहेत तर ह्या 3 वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे। तुळशीला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुळशीच्या तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तुळशीला हळद कुंकू वाहून हे जी पोटली आहे तर जी वस्तू आहेत आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेल्या तर ती तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायची आहे आणि ज्यावेळेस रोज तुम्ही तुळशी मातेची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला या पोटलीची देखील पूजा करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला रोज व्यक्त करायची आहे। ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली तिथून सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय उद्या पुत्रदा एकादशीला तुम्हाला आवर्जून करायचा आहे। हा उपाय जर केला तर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।